नमस्कार. जरा विचार करा, एक असा काळ होता जेव्हा व्यायाम फक्त शरीरासाठी नाही तर चक्क राष्ट्र घडवण्यासाठी केला जात होता. हो, आज आपण 1939च्या व्यायाम ज्ञानकोश या ग्रंथाच्या आधारे कवायत म्हणजे नक्की काय आणि तिने भारताच्या इतिहासात केवढी मोठी भूमिका बजावली हे समजून घेणार आहोत. पण एक प्रश्न येतोच मनात की व्यायामाला स्वतःच्या भाषेची काय गरज? हाच प्रश्न आपल्याला या संपूर्ण विषयाच्या अगदी मुळाशी घेऊन जाणार आहे. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी संघ व्यायामासाठी एक नवीन भाषा कशी तयार झाली, मग पाहूया प्रा. माणिकरावांचं यात काय योगदान होतं. त्यानंतर ह्या कवायतींमागे असलेली शिस्त आणि शरीरशास्त्राची भूमिका, काही प्रमुख हालचाली कशा होत्या तेही बघू आणि शेवटी या कवायतींचा वारसा नेमका काय आहे यावरही नजर टाकू. चला तर पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. आपण आहोत 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या भारतात, म्हणजे ब्रिटिश राजवटीचा प्रभाव सगळीकडे होता, अगदी व्यायामाच्या मैदानावर सुद्धा. म्हणजे बघा, त्या काळात पोलीस दल असो किंवा शाळा, तिथे ज्या काही कवायती व्हायच्या त्या सगळ्या इंग्रजी आज्ञांवर चालायच्या. आता यामुळे व्हायचं काय की सामान्य माणसाला ते सगळं खूप परकं वाटायचं. त्या व्यायामाशी तो कधी मनाने जोडलाच गेला नाही. इथे बघा, स्क्वॉड अटेन्शन ऐवजी पथक सावधान किंवा सॅल्यूटच्या जागी नमस्ते. हा फक्त शब्दांचा बदल नव्हता, हा स्वाभिमानाचा, आपल्या ओळखीचा बदल होता. आणि या मोठ्या बदलाचे, या क्रांतीचे जनक होते बडोद्याचे प्राध्यापक माणिकराव. प्रा. माणिकरावांनी अगदी बरोबर ओळखलं होतं की लोकांच्या मनात देशाभिमान जागवायचा असेल तर त्याची सुरुवात त्यांच्या भाषेतून, त्यांच्या संस्कृतीतूनच व्हायला हवी. आणि म्हणूनच त्यांनी व्यायामाला हे अस्सल भारतीय रूप दिलं. त्यांचं म्हणणं अगदी सोपं आणि स्पष्ट होतं. आज्ञा आपल्या भाषेत असतील तरच त्या लोकांना कळतील आणि त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना जागृत होईल. पण कवायत म्हणजे फक्त भाषा बदलणं नव्हतं, त्यामागे खूप खोलवर विचार होता, शिस्त आणि शरीरशास्त्राचा. कवायतीचा खरा उद्देश होता तो म्हणजे शिस्त आणि एकता रुजवणे. विचार करा, जेव्हा 100 लोक एकाच आज्ञेवर, एकाच तालात, एकाच वेळी उजवीकडे वळतात, तेव्हा फक्त त्यांची शरीरं वळत नाहीत तर त्यांची मनंसुद्धा एक होतात. चला, आता या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर या कवायती प्रत्यक्षात कशा दिसायच्या ते बघूया. म्हणजे आपल्याला कळेल की प्रत्येक हालचाल किती विचारपूर्वक तयार केली गेली होती. ही आहे पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची स्थिती, सावधान. चित्रात बघा, शरीर एकदम ताठ, नजर समोर. ही फक्त शारीरिक अवस्था नाहीये, तर मनाच्या एकाग्रतेची आणि सज्जतेची ही निशाणी आहे. आणि सावधान नंतर येतं आराम. पण नावावरून वाटेल तसा इथे पूर्ण आराम करायचा नाहीये. ही एक अशी स्थिती आहे जिथे शरीर थोडं शिथिल होतं पण मन पुढच्या आज्ञेसाठी एकदम तयार असतं. आता ही हालचाल बघा, अर्धे उजवीकडे फिर. ही क्रिया 3 टप्प्यांत होते. आधी उजव्या टाचेवर फिरायचं, मग शरीर 90 अंशात वळवायचं आणि मग डावा पाय झटक्यात उजव्या पायाजवळ आणायचा. सगळं काही अगदी एका क्षणात आणि अचूकपणे. या चित्रांमध्ये बघा जरा, डावीकडे वळायला सुरुवात कशी करायची ते दाखवलंय आणि उजवीकडे ती क्रिया पूर्ण झाल्यावरची स्थिती आहे. यावरून आपल्याला त्या हालचालींमधल्या अचूकतेची कल्पना येते. आता पाहूया नमन किंवा नमस्ते. हा साधा हात जोडण्याचा प्रकार नाहीये. यात उजवा हात विजेच्या वेगाने सरळ रेषेत कपाळापर्यंत जातो. ही कृती शिस्त आणि आदराचं प्रतीक आहे. आणि इतकंच नाही, तर यात बादशाही नमस्कार आणि सामान्य नमस्कार असे वेगवेगळ्या प्रकारसुद्धा होते. म्हणजे विचार करा, किती बारकाईने प्रत्येक गोष्टीची रचना केली गेली होती. तर मग या सगळ्याचा वारसा काय राहिला? कवायत म्हणजे फक्त व्यायाम होता का? मुळीच नाही. प्रा. माणिकरावांनी कवायतीच्या माध्यमातून शारीरिक शिस्तीला थेट राष्ट्रीय भावनेशी जोडलं. व्यायाम हा राष्ट्र उभारणीचा एक महत्त्वाचा भाग बनला. चारित्र्य, एकता आणि राष्ट्रीय अस्मिता घडवण्याचं ते एक शक्तिशाली माध्यम ठरलं. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आजच्या या धावपळीच्या, व्यक्तिकेंद्रित जगात जिथे प्रत्येकजण फक्त स्वतःचा विचार करतो, तिथे शिस्त आणि एकतेसाठी बनवलेली ही जुनी कवायत आजही तितकीच उपयुक्त ठरू शकेल का? यावर विचार करायला हरकत नाही.